Praise the Lord and good morning, church. Praise the Lord और सुप्रभात कलेसिया। Welcome back again to the online service. आप सबका इस ऑनलाइन सेवा में स्वागत है And we are pleased to see you again. और हम आपको यहाँ देख के बहुत खुश है। And as we start, let's have a word of prayer. और हम शुरू करने से पहले एक छोटी सी प्रार्थना करना चाहेंगे। Let's all bow down our heads, close our eyes. हम प्रार्थना करेंगे। Father, we want to thank you for this time. And we pray, O Lord God, Father, as we start this service, O Lord, let your anointing and let your presence move along with us, O Lord God, Father. We ask for your grace and we ask for your mercy, O Lord. In Jesus' matchless name we pray, Father. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. I would like to welcome our worship team. And before the worship team should come, हम अपनी वर्शिप टीम का स्वागत करना चाहेंगे, पर वर्शिप टीम आने से पहले I would like to encourage with a small word. मैं आपको एक वचन से उत्तेजित करना चाहता हूँ। And that word is from Matthew 19:14. और वो वचन है मत्ती का पुस्तक 19वां अध्याय 14वां वचन। It says, "Let the children come to me." वो कहता है, इस पर यीशु ने कहा, बच्चों को रहने दो, Come to me. Let them come to me. मेरे पास आने दो। Let our heart be like a small children. हमारा दिल एक छोटे बालक जैसा होना चाहिए। There's a small story which goes in this way. एक छोटी सी कहानी है। There was a gatekeeper in heaven. एक स्वर्ग में एक द्वार रक्षक था। And he asked a question, why should I give you a permission to enter the heaven? उसने किसी को सवाल पूछा कि वो क्यों उसको अंदर जाने दे। The same question is for you and for me also. और वही सेम प्रश्न हमारे लिए और आपके लिए भी है। What would be our answer? आपका क्या जवाब होता? Take a few moments. आप कुछ समय लेके देखिए। Think over it. Why should that God enter or permit you to enter the heaven? उसके बारे में सोचिए कि परमेश्वर आपको क्यों अंदर जाने दे। We may say Jesus died for me. हम बोलेंगे कि परमेश्वर हमारे लिए सूली चढ़ गया। You may say Jesus redeemed me. हम बोलेंगे परमेश्वर ने हमें बचाया है। But would that be a valid answer? पर क्या वो सही होगा? We are not thinking. We are thinking it logically. हम ऐसे प्रैक्टिकली या लॉजिकली नहीं सोच रहे हैं। What we say is when the same question is asked to a child, और वही सेम प्रश्न अगर एक बालक से पूछा जाए, what would be his answer? उसका क्या जवाब होगा? He would say, Jesus invited me. वो बोलेगा परमेश्वर ने मुझे बुलाया है। That's why I'm here. इसलिए मैं यहाँ हूँ। He will never think. He'll never give a second thought. वो सोचेगा नहीं एक पल के लिए भी। He'll say, just Jesus invited me and I'm here. वो बोलेगा परमेश्वर ने मुझे यहाँ बुलाया इसलिए मैं यहाँ हूँ। What a simple and a loving answer. कितना सरल आंसर है, जवाब है ये। So let our hearts be like a child. हमारा दिल एक बच्चे जैसा होना चाहिए। Let our eyes and ears be like a child. हमारे आँख और कान बच्चे जैसे होने चाहिए। Just as we listen to the worship team, जैसे हम वर्शिप टीम को सुनते हैं, let us accept the song and worship the Lord. हम वो एक्सेप्ट करना चाहिए और प्रभु की आराधना करनी चाहिए। And as we hear the word of God, और हम जैसे प्रभु का वचन सुनेंगे, let that seed go into deep in our hearts. वो पीक हमारे दिल में जाना चाहिए। And let it grow and grow for God. और वो बढ़ते ही और बढ़ते ही जाना चाहिए। Now I would like to welcome the worship team. मैं वर्शिप टीम को बुलाना चाहूँगा। यीशु तू है मेरा खुदा, तूने मेरे लिए सब है सहा, तुझसा ना कोई हुआ जो हमारे पापों के लिए हुआ। यीशु तू है मेरा खुदा, तूने मेरे लिए सब है सहा, तुझसा ना कोई हुआ जो हमारे पापों के लिए हुआ। आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी हो सदा, तू ही है मेरा खुदा। नया जीवन मुझको दिया, मेरे पापों से तूने शुद्ध किया। आराधना तेरी हो सदा, तू ही है मेरा खुदा। नया जीवन मुझको दिया,
मेरे पापों से तूने शुद्ध किया। आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना। यीशु तूने है मुझको चुना, मुझे अपने जैसा बना, तेरे पीछे मैं चलता रहूं, तू ही है सच्चा खुदा। यीशु तूने है मुझको चुना, मुझे अपने जैसा बना, तेरे पीछे मैं चलता रहूं, तू ही है सच्चा खुदा। ओ आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना। आराधना तेरी हो सदा, तू ही है मेरा खुदा। नया जीवन मुझको दिया, मेरे पापों से तूने शुद्ध किया। आराधना तेरी हो सदा, तू ही है मेरा खुदा। नया जीवन मुझको दिया, मेरे पापों से तूने शुद्ध किया। आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना। Thank you, worship team, for this lovely song. धन्यवाद वर्शिप टीम, इस सुंदर से गीत के लिए। It helped us to worship the Lord. इसने हमें बहुत मदद की प्रभु की आराधना करने में। Now I would like to welcome अब मैं बुलाना चाहूंगा Pastor Bhaskar पास्टर भास्कर to give the word प्रभु के वचन देने के लिए, and Sister Ramola और सिस्टर रमोला को to translate the word. अनुवाद करने को। Amen. Very good morning, church, and once again we welcome you in Jesus' name. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहे। Shall we commit this time with आणि the ही word of वेळ prayer? आपण छोटीशी प्रार्थना करून प्रभूच्या हाती समर्पित करूया। Lord, we thank you for this morning time. प्रभू, या सकाळच्या वेळाबद्दल आम्ही तुला आभार मानत We are आहे so grateful to you for your goodness and mercy. आणि प्रभू तुझं चांगुलपणा, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभारी आहे। We ask you, Lord, to bless us this morning time. प्रभू, आम्ही मागत आहे की या सकाळच्या वेळी तू आम्हाला आशीर्वादित कर Oh God, stir our hearts and minds. आणि आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये तू कार्य कर Lord, bring change in us. आणि आमच्या जीवनामध्ये तू बदल घडवून Lord, आण। even we commit the entire service into your आणि hand. संपूर्ण सभा आम्ही तुझ्या हाती समर्पित करत Bless आहे। every child who is getting connected, Lord. प्रभू, तुझ्या प्रत्येक लेकरांना तू आशीर्वादित कर And Lord, those who are watching and will be watching, Lord, bless their lives. आणि जे लोक तुझे लेकरं प्रभू हा व्हिडिओ पाहत आहेत ते सर्वांचे जीवन तू आशीर्वादित कर। Lord, use both of us as your instrument. प्रभू, एक तुझे पात्र म्हणून आम्हा दोघांनाही तू उपयोगी आण। In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे। Amen. Amen. Thank you very much. And धन्यवाद। today, this morning, the title of the message is The Importance of Intercession. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की मध्यस्थीचे महत्व। You know, like very important. The intercession, Bible speaks about
how much important is the intercession. आणि हे खूप महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवतं की मध्यस्थी करणं हे किती महत्वाचं Now, आहे. we are not going to touch a topic about how to do the intercession or types of intercession, but just a plain intercession we will learn from Holy Word of God. आणि आम्ही हे शिकणार नाही की कशा प्रकारे आम्ही मध्यस्थी करायला हवी किंवा मध्यस्थीचे प्रकार कोणकोणते आहे. फक्त मध्यस्थी संदर्भात आम्ही शिकणार आहे. Shall we turn to book of Hezekiel chapter 22 and verse 30 and 31. आणि एस्केलचा 22वा अध्याय 30वे वचन आणि 31वे वचन आम्ही पाहणार We आहोत. will read directly in Marathi. आणि मराठीमध्ये मी तुमच्यासाठी वाचते. Hezekiel chapter 22 verse 30 and 31. एस्केलचा 22वा अध्याय 30 आणि 31 वचन. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मत्समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळलं नाही. यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन, मी आपल्या कोपाग्नीने त्यास भस्म करीन, त्याच्या आचारांचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. Amen. The Bible says God sought for man. That's what Bible says. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर मनुष्य शोधत आहे Who will stand in the gap. आणि जे ते मोकळीकता आहे त्याच्यामध्ये तो उभा राहील. And the Bible says, like, so that I may not destroy the children of God. आणि मग परमेश्वर म्हणतो की मी देवाच्या लेकरांचा नाश करू नये म्हणून. So I sought the man आणि म्हणून एका मनुष्याचा मी शोध घेत who आहे can stand in the gap. आणि ती जी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये तो उभा राहील. But the very sad, the Bible says, I found none. God's आणि word पवित्र says. शास्त्रामध्ये ही खूप दुःखद अशी घटना आहे की प्रभू असं म्हणत आहे मला कोणी देखील आढळलं नाही. And so verse 31 says, therefore I have poured out my anger upon them. मग 31व्या वचनामध्ये प्रभू असं म्हणत आहे यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. What we need to understand, आम्ही काय समजून घेणं गरजेचं आहे. actually God does not want to destroy these children of God. परमेश्वराला देवाच्या लोकांचा नाश करायचं नाहीये. But he was not successful to save them and to protect them. आणि परमेश्वर प्रभू त्यांचं संरक्षण यासाठी करू शकत नाही. But God could not protect them or save them. आणि प्रभू त्यांना यासाठी सुरक्षित ठेवू शकत नाही. Why the powerful God, all-knowing God could not able to save the children of का Israel? बरं जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, सर्व सत्ताधारी आहे, तो देवाच्या लेकरांचं संरक्षण करू शकत नाही. What is stopping him? आणि काय कुठली गोष्ट आहे की प्रभूला ती थांबवत आहे. It is his own nature or its own law stops God to save his children. आणि परमेश्वराचे जे चरित्र प्रभूचा जो नियम आहे तोच त्याला त्या ठिकाणी थांबवत Because आहे. God is a judge. तर परमेश्वर हा न्यायाधीश आहे. So God will not become judge and also he will not become a defender for you and me. आणि परमेश्वर जसा न्यायाधीश आहे तसाच तो तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवणारा, आमच्या वतीनं सुरक्षा करणारा असं होऊ शकत नाही. Two roles he cannot play at a time. आणि एकाच वेळेला हे दोन जे भूमिका आहे तो भाग पाडू शकत नाही. And so the Bible says, म्हणून पवित्र शास्त्र असं we सांगतं. will read one scripture from book of Deuteronomy, अनुवादाच्या पुस्तकातून आपण एक वचन वाचणार आहे. chapter 10 and verse 17. आणि 10वा अध्याय आणि 17 वचन. Book of Deuteronomy, अनुवाद chapter 10, 10वा अध्याय verse 17. 17 वचन. See what it says. या ठिकाणी वचन काय म्हणते आपण वाचणार आहे. It says God is not a God of partiality. That's what verse says. आणि ह्या ठिकाणी वचन असं म्हणतं परमेश्वर हा पार्सलिटी करणारा असा परमेश्वर नाही. We will read in Marathi. मराठीमध्ये आपण वाचणार आहे. अनुवाद याचा 10वा अध्याय 17वे वचन. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाच्या पक्षपात करीत नाही किंवा लाच घेत नाही. Amen. So God cannot do partiality, God's word says. आणि परमेश्वराचं वचन असं म्हणतं की परमेश्वर हा पक्षपात करत He नाही is a God of just. आणि तो न्यायी परमेश्वर आहे. And so he was looking and searching for a man who can stand in the gap and intercede. आणि म्हणून तशा व्यक्तीचा शोध घेत आहे की त्या मोकळ्या जागेमध्ये तो उभा राहील आणि मध्यस्थी करेल. And because God has not found anyone, the Bible says God
destroy the children. आणि परमेश्वराला असा कोणी देखील व्यक्ती सापडला नसल्या कारणानं प्रभूला देवाच्या लेकरांचा नाश करावा You लागला. and I need to understand God has not made you and me as a robots. We are not under the control. Everything is not under the control of God. God has given you and me the free will. आणि आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की सर्व काही आमचं जे जीवनचर्या आहे परमेश्वराच्या नियंत्रणाखाली नाही, तर प्रभूंना आम्हाला एक निश्चय निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे. And so book of Genesis chapter 1 verse 28 says, आणि उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 28व वचन असं He म्हणतं, has given you and me the dominion over the earth. आणि या ठिकाणी वचन म्हणते की सर्वावरती सत्ता गाजवण्यासाठी परमेश्वराने आम्हाला अधिकार दिलेला आहे. He has given us a free will and free choice. आणि त्याने आम्हाला निवड करण्यासाठी पात्रता दिलेली आहे. You know, like God will not do anything without your will, without your permission. आणि आमच्या परवानगी शिवाय, आमच्या इच्छेशिवाय प्रभू कोणतीही गोष्ट करणार नाही. He actually want to save us. आणि प्रभूला आम्हाला वाचवायचं आहे. But he will not able to save us unless you and me give him a permission. आणि तोपर्यंत तो आम्हाला वाचवू शकत नाही जोपर्यंत आम्ही त्याला परवानगी देत नाही. God want to heal us. परमेश्वराला मला आरोग्य द्यायचं But he आहे, cannot heal unless you and I give him a permission. पण तोपर्यंत आम्हाला तो आरोग्य नाही देऊ शकत जोपर्यंत आम्ही त्याला परवानगी देत नाही. You know, he cannot direct our lives आणि तो आम्हाला मार्गदर्शन करू शकतो until until we give a permission to God. आणि जोपर्यंत आम्ही त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत तो आम्हाला He मार्गदर्शन करू knows शकत what is नाही. the best for us. आणि आमच्यासाठी काय चांगलं आहे त्याला माहित आहे. He know where we should settle, which job we should take, whom to be married, etc., etc. आणि आम्ही कोणता निर्णय घ्यायला पाहिजे, कुठला काम धंदा आम्ही करायला पाहिजे, कुणाशी आम्ही लग्न करायला पाहिजे हे त्याला चांगलं कळतं. But God is a gentleman. पण परमेश्वर हा सभ्य असा आहे. And so, he unless and until you give him a permission and consignment, he will not intervene in your life and my आणि life. जोपर्यंत आम्ही त्याला हे करण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत तो आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. He waits for you and me to give it, to seek his assistance. आणि तो वाट पाहतो की आम्ही त्याच्याकडे दृष्टी लावावी आणि आम्ही त्याच्याकडे मागावं So, यासाठी. I want to encourage you, my brother and sister. माझ्या बहीण भावांना मला उत्तेजन करू द्या. This morning, God is waiting for you to give your permission. परमेश्वर वाट पाहत आहे की आम्ही त्याला परवानगी द्यावी Can यासाठी. we say hallelujah? हालेलुया. God need your permission. परमेश्वराला आमच्या परवानगीची गरज आहे. God need your consignment. आणि परमेश्वर आमच्याकडे परवानगीची वाट पाहतो. God want you to say yes. आणि प्रभू अशी वाट पाहतो की आम्ही त्याला होय असं म्हणावं. You know, many times there are many things which are barrier for our, why we don't permit God in our आणि lives. पुष्कळ वेळेला खूपशी अडखळण आमच्या जीवनामध्ये असतात कारण का मी परवानगी देत नाही प्रभूला. Sometimes there are many reasons, but I feel one of the reason is we are very lazy. आणि पुष्कळशी अशी कारण आहेत पण त्याच्यामधलं एक कारण असं मला वाटतं की आम्ही खूप आळशी असे आहोत. We sometimes say, if God want to give, let him give. If God doesn't want to give, let him not give. That's आणि what आम्हाला- attitude we behave. आम्हाला असं वाटतं की प्रभूला जर द्यायचं आहे तर परमेश्वर देईल, प्रभूला नाही द्यायचं आहे तर तो नाही देणार. You know how foolish it is if I say, if God want to give me money, he will give it. If I say like that, how foolish statement I'm making. आणि जर आम्ही असं म्हणत आहे प्रभूला जर मला आर्थिकदृष्ट्या मदत करायची आहे तर तो करेल, नाही तर नाही करेल, हे किती मूर्खपणाचं असं आहे. Because God says to earn money, God has already commanded you and me to work for it. आणि परमेश्वराने आम्हाला ती क्षमता दिलेली आहे की त्यासाठी आम्ही कामधंदा करावा. If we don't work, we cannot earn. आणि जर आम्ही कामच करत नाही तर आम्ही मिळकत घेऊ शकत नाही. So don't just sit idle and say, if God want to give, he will give me the money. Don't say like that. आणि आम्ही फक्त बसूनच आम्ही असं नाही म्हणू शकत की प्रभूला जर आम्हाला द्यायचं आहे तर प्रभू देईल. Book of Proverbs chapter 10 verse 4 says, नीतिसूत्र याचं 10वा अध्याय आणि 4th वचन असं म्हणतं, lazy people, they land up in poverty. सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो परंतु उद्योगाचा हात धन मिळवतो. उद्योगाचा हात धन मिळवतो. That's what Bible says. Amen. You and I need to be a hard worker. आणि तुम्ही आणि आम्ही कष्ट करणारे लोक असायला Many हवे. times we don't get
blessed because we are spiritually lazy in our prayer आणि life. पुष्कळ वेळेला आम्ही आशीर्वादित ठरू शकत नाही कारण आमच्या प्रार्थनामय जीवनामध्ये आम्ही खूप आळशी असे बनतो. We are lazy in our repentance. We are lazy in our obedience. आणि आम्ही आज्ञापालनामध्ये पश्चाताप करण्यामध्ये आम्ही खूप आळशी असे बनतो. You know, we are lazy to the prompting of the Holy Spirit to respond. We become a lazy, to respond to God's leading. आणि परमेश्वराचं जे आम्हाला प्रभू जो आम्हाला चालवतो त्यासाठी आम्ही खूप आळशी असे बनतो. आम्ही पवित्र आत्म्याला प्रतिसाद देत नाही. And that's why we are poor in our spiritual आणि life. म्हणून आम्ही खूप आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही गरीब असे We are बनतो. poor in blessings. आणि आशीर्वादांमध्ये आम्ही खूप गरीब असे We are बनतो. poor in our health. आणि आमच्या आरोग्य संदर्भात आम्ही खूप गरीब We असे are बनतो. poor in forgiving others. इतरांना क्षमा करण्याबाबत आम्ही खूप गरीब असे In बनतो. many areas we are poor because we are lazy to respond to God. आणि अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये आम्ही खूप गरीब असे बनतो कारण आम्ही प्रतिसादच देत नाही. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन करू द्या. God honors the passion and hard worker and the people who have a zeal. God honors them. आणि जे लोक आवेशी आहेत त्या लोकांना प्रभू त्या ठिकाणी सन्मान देतो. Those who are eager, those who are really persistent, those who are working hard, God loves to bless them. आणि जे खूप कष्ट करतात, जे खूप आवेशी आहेत त्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो. Many times we struggle in our life to give permission to God in our life. आणि पुष्कळ वेळेला आम्ही संघर्ष करतो की परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये कार्य करावं ह्यासाठी आम्ही परवानगी We देण्यासंदर्भात struggle to give control, God to take control of our life. आणि आम्ही खूप संघर्ष करतो ह्यासाठी की प्रभू आमच्या ताबा घ्यावा ह्या संदर्भात. I can understand we all struggle in our will to really surrender to God. आणि आम्ही सर्वच लोक संघर्ष करतो की आम्ही पूर्णतया प्रभूला समर्पित Because राहण्यासाठी. we by nature we want everything to be in our control. आणि नैसर्गिकरित्या आम्हाला असं वाटतं की सर्व गोष्टींचा ताबा आमच्या हातामध्ये असावा. Our finance, our positions and our authority and so on. आणि आमचं जे आर्थिक क्षेत्र आहे, आमचा अधिकार आहे, इतर सर्व क्षेत्रामध्ये देखील. Even Jesus struggled to completely surrender his life to God and he said, not my will, your will be done. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील संघर्ष करत होता आणि तो म्हणतो की प्रभू माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. My brothers and sisters, what I want to encourage you, God can do in 5 minutes what you and I cannot do in 5 years. आणि परमेश्वर एका 5 मिनिटामध्ये त्या गोष्टी करू शकतो जे आम्ही 5 वर्षामध्ये करू शकत नाही. Can we say hallelujah? हालेलुया. If we just really give him the control, he can do the things miraculously. आणि आम्ही पूर्णतया प्रभूला ताबा दिला तर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. Like my brothers and sisters, I want to encourage you this morning time. माझ्या बहीण भावाने ह्या सकाळच्या वेळी आम्हाला उत्तेजन So करू द्या. you and I need to take a first step of faith आणि तुम्ही आणि आम्ही विश्वासाचे पहिलं पाऊल आम्ही उचलणं and गरजेचं आहे. believe in God and God's word and God's promises. आणि परमेश्वरावरती, देवाच्या वचनावरती, त्याच्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. No matter what is, regardless of how much time is passing, how much time is wasting, rely on God's word and on God. काही हरकत नाही किती वेळ निघून गेलेला आहे आणि किती काळ आता निघून जाईल पण परमेश्वराच्या वचनावरती आम्ही अवलंबून राहूया. You can surrender your life and depend upon him. आणि आमचं जीवन प्रभूला आम्ही समर्पित करूया आणि आम्ही त्याच्यावर अवलंबून राहूया. Book of Matthew chapter 16 and verse 25 says. मत्ती याचं 16वा अध्याय आणि 26वा वचन असं म्हणतं. Verse 25 says. 25वा वचन असं म्हणतं. If anyone who keeps his life for himself shall lose it, anyone who loses his life for me shall gain it. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. Can we say amen? Amen. So what I want to encourage you, if not only what does the scripture mean, giving your life to Jesus, if you give, you will gain it. आणि ह्या ठिकाणी वचन काय म्हणत आहे की आमचं जीवन जर प्रभूला आम्ही समर्पित केलं तर ते आम्हाला पुन्हा आमचं जीवन मिळेल. In other words, what God is saying, वेगळ्या शब्दात प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे, give your sickness to God.
आणि आमचं जे आजारपण आहे ते प्रभूला द्या you will gain it. आणि मग ते आम्हाला मिळेल. Give your finance to God. आमचं जे आर्थिक आहे ते प्रभूला द्या, You will gain it. मग ते आम्हाला जास्तीने प्राप्त होईल. Give your problems to God in whichever area you need it. You're struggling in your life. आणि आमच्या जीवनाच्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही संघर्ष करत आहे, जी समस्या आहे, प्रभूच्या हाती आम्ही द्यावं. Giving it unto God is like surrendering ourselves into आणि हे God. प्रभूच्या हाती देणे याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला प्रभूला आम्ही समर्पित करत आहे. Quit lingering, quit hanging on with our own battling with all our problem. Quit doing those all thing, and really just as a patient we surrender a patient to a doctor when he want to go through under surgery. We just by faith we give him completely trusting on doctor. आणि त्याच समस्यामध्ये त्याच परिस्थितीमध्ये आम्ही गोंधळून नाही जाता, त्याच्यामध्येच नाही राहता. जसं एक पेशंट डॉक्टरांच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करतो, तसं आम्ही स्वतःची परिस्थिती आणि स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करायला Can we हवं. say amen? Amen. Quit on your efforts, quit on your struggling, quit on your self dependence. आणि आमचं जे कष्ट आहे, आमचं जे संघर्ष आहे आणि आमचा जो मीपणा आहे, हे सगळं आम्ही सोडून द्यायला हवं. And let God be the source of your survival. आणि मग आमचा परमेश्वर जो आहे तो आमच्या जगण्याचं एक साधन बनेल. Can we say hallelujah? Hallelujah. So I want to encourage you this morning time. या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. How we can give permission, or how we can give our consignment to God in our life. आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी आम्ही कसं मोकळीकता द्यावी. I don't know what is your battle this morning मला time. माहित नाही की कुठली समस्या तुमच्या जीवनामध्ये Which आहे area of your life you are struggling. आणि तुमच्या कुठल्या जीवनाच्या भागामध्ये तुम्ही संघर्ष करत It could आहात. be your marriage. आणि तुमचं वैवाहिक जीवन It could असेल, be your job. आणि तुमचं कामाच्या It ठिकाणी could be your असेल, health. तुमचं आरोग्य It could असेल, be your finance. तुमची आर्थिक टंचाई It could be your असेल, relationships. तुमचे नातेसंबंध असतील. No matter what type of fears and what type of worries and anxieties you're going through. काही हरकत नाही कुठल्या भयामधून आणि कुठल्या परिस्थितीमधून तुम्ही जात But I आहात. want to encourage you this morning पण या time. सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. You can come to the word of God देवाच्या वचनानुसार तुम्ही या and find out which is matching for your need. आणि हे तुम्ही शोधून काढा की कुठले तुमचं समस्या या ठिकाणी आहे. If you need a peace, search the verse which God is promised, I will give you peace. आणि तुम्हाला जर शांती हवी आहे तर असं वचन तुम्ही घ्या जिथे प्रभू असं सांगत आहे की मी तुम्हाला शांती देईन. The promise which God has said, I will give you peace. आणि हे अभिवचन जे प्रभू असं म्हणतो की मी तुला शांती देणार आहे. According to your need, you look for the promise in the Holy Bible and just stand on God's word and ask the Lord. आणि तुमच्या गरजेनुसार प्रभूचं अभिवचन तुम्ही सांभाळून प्रभूचं अभिवचन तुम्ही घ्या आणि त्या अभिवचन तुम्ही होल्ड करून राहा. As the patient submit himself in the hands of doctor, totally relying, I will be fine. In the same way, we have to hold the God's word and rely completely on the power of God. आणि जसं एक पेशंट असतो आणि ते डॉक्टरांना पूर्णपणे तो समर्पण करतो की त्याला असं वाटतं की मला नक्कीच बरं वाटणार, तशा प्रकारे आम्ही देवाचं वचन घेऊन त्याला पूर्ण आम्ही समर्पित असणं गरजेचं Can आहे. we say hallelujah? Hallelujah. Intercession means आणि मध्यस्थी म्हणजे it has a special place and special role to play in God's kingdom or in a spiritual realm. आणि देवाच्या राज्यामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याला एक विशिष्ट स्थान असं आहे. There is a need, there is a call of God that somebody should stand in the gap and intervene, God to allow and ask God to intervene in the situation. आणि त्या ठिकाणी एक रिकामी जागा आहे, प्रभूचं पाचारण आहे, त्या ठिकाणी एक गरज आहे की कोणीतरी त्या खिंडीमध्ये उभा राहील. Can we say amen? Amen. And ask God to intervene. आणि प्रभूजवळ प्रार्थना करेल, मध्यस्थी करेल की त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी. Can we say hallelujah? Hallelujah. Listen carefully, church. खूप काळजीपूर्वक ऐका मंडळी. When we pray to God in our intercession, आणि ज्या वेळेला मी प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो, we are actually aligning our will to the will of God and the purpose of God and the plan of God. आणि ह्याचा अर्थ असा आहे की आमची जी इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराचा जो उद्देश आहे त्याच्याबरोबर आम्ही एकरूप करत आहे. Can we say amen? Amen. Now listen very carefully. आता खूप काळजीपूर्वक ऐका. When you and I pray before the Lord in our intercession, ज्यावेळेला मध्यस्थीमध्ये आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराजवळ, if we don't do that,
जर आम्ही हे करत नाही things will go as it is आणि ह्या जे गोष्टी आहेत असंच घडत राहतील without any change. आणि कुठलाही बदल घडून नाही Only intercession can bring the change in that natural flow. आणि फक्त मध्यस्थी जे नैसर्गिक जे गोष्टी चालू राहतात त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो. Can we say amen? Amen. That is the power of intercession. आणि ही मध्यस्थीचं सामर्थ्य आहे. So we have an open universe and everything is open under the heaven. आणि जे आकाशाखाली सर्व काही त्या ठिकाणी उघडच आहे. The change cannot occur unless someone intercede in the standing in the gap. आणि जो बदल आहे तोपर्यंत घडून येत नाही जोपर्यंत कोणी व्यक्ती त्या खिंडीमध्ये उभा राहून मध्यस्थी करत नाही. Can we say hallelujah? हालेलुया. Change is possible only by intercession prayer. आणि जो बदल आहे ते फक्त मध्यस्थीद्वारेच घडून येतो. And that's why the Bible says, म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं Luke chapter 11 and verse 10. आणि लूक याचं 11वा अध्याय आणि 10 वचन Shall we read? आपण वाचूया. Luke chapter 11 and verse 10. लूक याचं 11वा अध्याय आणि 10 वचन. We will read. It says, ask you shall receive it. That's what Bible says. आणि ह्या ठिकाणी वचन असं म्हणतं, जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधितो त्याला सापडते, जो ठोकितो त्याच्यासाठी उघडली जाईल. Can we say amen? Amen. You know, that's why the Bible encourages you and me to Asha- ask and pray and seek in knock. That's what God is saying. अशा प्रकारे पवित्र शास्त्र आम्हाला उत्तेजन करतं की आम्ही मागावं, आम्ही शोधावं आणि आम्ही ठोकावं. You know, there is a very critical need of intercessors आणि त्या ठिकाणी खूप अत्यावश्यक अशी गरज आहे मध्यस्थी संदर्भात in God's kingdom. देवाच्या राज्यामध्ये. Because the things what are happening, it is out of the control. आणि ज्या गोष्टी घडत आहेत त्या आमच्या आवाक्या बाहेरच्या आहेत. And you can't change by money, by power, by political, by influence. You cannot bring change. आणि ते आमच्या पैशाच्या द्वारे जे खूप बळाच्या द्वारे हे आम्ही बदलू शकत नाही. You know, like by intercession, yes, we can. आणि फक्त मध्यस्थीद्वारेच या गोष्टी बदलू So शकतात. God is calling you and me. आणि म्हणून प्रभू तुम्हाला आणि मला बोलावत You know, आहे. praise God. You know, like in Holy Bible, we see great intercessor like Elijah and Moses. आणि प्रभूला धन्यवाद असो की पवित्र शास्त्रामध्ये मध्यस्थी करणारे एलिजा, मोसेस सारखे देवाचे सेवक होते. We see Deborah. दबोरा, We see Esther. एस्तेर. You know, they all stood for the nation and interceded, and God changed the course of आणि हे everything. सर्व राष्ट्राच्या बरोबर उभारले मध्यस्थी करण्यासाठी आणि प्रभूने सर्व परिस्थिती बदलून टाकली. We see the Abraham intercessor. आम्ही पाहतो की अब्राहमाने मध्यस्थी केली, Samuel interceded. शमूएलने मध्यस्थी केली, You know, Daniel interceded. दानिएलने मध्यस्थी केली. And so many intercessors who, when they when they did an intercession, the things were changed, we see. आणि अनेक देवाच्या सेवकांनी मध्यस्थी केली आणि आम्ही पाहतो गोष्टी बदलून गेलेल्या आहेत. In other words, intercession, when we do, it brings divert or it drives in another direction. आणि मध्यस्थीच्या वेळेला आम्ही करतो ते गोष्टींना वेगळं वळण लावतात. Can we say hallelujah? हालेलुया. You know, if we don't intercede, the change cannot occur. आणि जर आम्ही मध्यस्थी करत नाही तर बदल हा घडून येत नाही. That's why Jesus gave, example in the book of Luke chapter 18. आणि म्हणून प्रभू येशू एक उदाहरण सांगतो लूक याचा 18वा अध्यायामध्ये. And you can read in your house verse 1 to 8. आणि आपल्या घरामध्ये आपण वाचूया 1 ते 8 वचन. Here Jesus is giving a example of that the widow who prayed with a persistent prayer. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उदाहरण सांगत आहे की जे एक विधवा आहे सातत्यानं प्रार्थना करत आहे And then she found the justice. आणि मग तिला न्याय मिळतो. I want to encourage you, the intercession not only doing one time, it need a persistence, then you will see the justice intervening or justice occurring in our life. आणि फक्त जी मध्यस्थी आहे एकदाच करून थांबायचं नाही तर आम्ही सातत्यानं मध्यस्थी करायचं आहे आणि मग आमच्या जीवनामध्ये बदल घडून येतो. Can we say hallelujah? Hallelujah. May God help you and me this morning time. प्रभू तुम्हाला आम्हाला सहाय्य करू या सकाळच्या वेळी. It should not be like even in the New Testament, God is looking for a woman and man to stand in the gap, but he doesn't found anything. May it not be case like this. Your role and my role today in the New Testament to stand as an intercessor. आणि जसं प्रभू जुन्या करारामध्ये म्हणतो तसं नवीन करारामध्ये असं
होऊ नये की प्रभूला कुठलाही व्यक्ती मध्यस्थीसाठी सापडत नाही, तर आम्ही मध्यस्थीसाठी आम्ही उभा राहावं. You know, in which area you're looking this morning time a change? आणि आमच्या जीवनामध्ये कुठल्या भागामध्ये आम्हाला बदलची गरज आहे? In your own life, आमच्या वैयक्तिक in जीवनामध्ये, your family, आमच्या कौटुंबिक in your जीवनामध्ये, church, आमच्या मंडळीमध्ये, in your relatives. आमच्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये, Which area you're looking a change आणि to occur? कुठल्या आमच्या जीवनाच्या भागामध्ये आम्ही बदल वाट पाहत If आहे. God is putting a burden in your heart, जर तुमच्या हृदयामध्ये प्रभू ओझं घालत and आहे, God is showing you how pathetic, how things are going worse and bad, आणि प्रभू जर तुम्हाला दाखवत आहे की हे जे गोष्टी आहेत किती वाईट आणि वाईट असे घडत चाललेलं आहे, you are in my role to stand as an intercessor. आणि तुमचं आणि माझी भूमिका अशी आहे की आम्ही एक मध्यस्थी करणारा म्हणून उभं राहावं. Come, let's give ourselves more for intercession. चला आपलं जीवन आणि जे गोष्टी आहेत जास्त करून आम्ही Just मध्यस्थीमध्ये उभा don't राहू. live for you, your house, your family, but live for the will of God, the kingdom of God. आणि फक्त मी माझं कुटुंब ह्याच्यासाठीच आम्ही जगू नये, तर देवाचं राज्य आणि मंडळीसाठी आम्ही उभा राहावं. May God bless you this प्रभू तुम्हाला morning. आशीर्वादित Shall करो. we pray? चला आम्ही I प्रार्थना करू. request Romola to pray. आपण प्रार्थना करूया. पिता प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. जसं जुन्या करारमध्ये आम्ही पाहतो बाप्पा की प्रभू येशू प्रभूला व्यक्ती शोधत होता की कोणी माझ्यासाठी या ठिकाणी मध्यस्थी करेल, पण परमेश्वर आम्हाला सहाय्य कर. या नवीन करारामध्ये आम्ही सर्वांनी प्रभू आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, समाजासाठी देव बाप्पा आम्ही उभा राहावं आणि मध्यस्थी करावी आणि तुझे आशीर्वाद आम्ही मिळवून घ्यावे. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि पवित्र आत्माचं मार्गदर्शन कर. सुंदर तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहे. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो म्हणून ऐक प्रभू. Amen. Amen. Thank you. God bless you all. Amen. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.